हाय मुलांनो, आपल्या सभोवती आपण असंख्य प्रकारचे सजीव बघतो. हे सर्व सजीव अर्थातच बहुपेशीय आहेत. कारण जे सजीव एकपेशीय असतात ते बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. जसा एखाद्या पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणू, तसं एखाद्या सजीवाचं लहानात लहान एकक म्हणजे सजीवाची सर्व वैशिष्ट्य ज्यात आहेत असा हा घटक म्हणजे पेशी. ओळखली ती आकृती? ही आकृती आहे पेशीची. पेशी ही नुसत्या डोळ्यानं दिसत नाही, परंतु एवढ्या सूक्ष्म पेशीमध्ये सुद्धा अनेक अवयव असलेले आपल्याला दिसतात. यांनाच म्हणतात पेशी अंगक. या भागामध्ये आपण पेशीचे काही भाग आणि अंगक यांची माहिती घेणार आहोत. प्रत्येक सजीव हा एक किंवा अनेक पेशींपासून बनलेला असतो. पूर्ण सजीवाची जी वैशिष्ट्ये असतात, म्हणजे सजीव हालचाल करतो, त्याची वाढ होते, त्याला मृत्यू असतो, तो अनेक क्रिया करतो, अन्न पचनापासून उत्सर्जनापर्यंत. ही सर्व सजीवाची वैशिष्ट्य आपल्याला एका पेशीत बघायला मिळतात. पेशी हे सजीवाचं सूक्ष्म रूपच आहे म्हणा ना. म्हणूनच पेशीला सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक असं म्हणतात. एका पेशीच्या विभाजनातनं असंख्य पेशी निर्माण होतात. प्रत्येक सजीवाची सुरुवात एका पेशीपासूनच झालेली असते. त्या पेशीच्या विभाजनातनं बहुपेशीय सजीव तयार झालेला असतो. विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या पेशी आढळतात. तरीही त्यांची जी मूलभूत कार्ये आहेत आणि त्यांची जी अंगक आणि भाग आहेत ते मात्र सर्वदूर समानच आहेत. किती लहान असते ही पेशी? तर इथे आपल्याला एक पट्टी दिसेल. आपण कोणत्याही मोजपट्टीवर 1 मिलीमीटर हे अंतर पाहिलेलं असतं, कारण आपण जी पट्टी वापरतो त्याचं हे लघुत्तम माप आहे. परंतु या पट्टीमध्ये मात्र 1 मिलीमीटरचे पुढे काही भाग केलेले आहेत. 1 मिलीमीटरचे जर 1000 भाग केले तर त्यातला एक सूक्ष्म भाग म्हणजे मायक्रोमीटर. आणि या पेशीची मापं ही मायक्रोमीटरमध्ये सांगितली जातात. सरासरी पेशींचा आकार हे 10 मायक्रोमीटर ते 20 मायक्रोमीटर एवढा असतो. इथे आपल्या रक्तातली लाल रक्तपेशी दाखवलेली आहे आणि त्याच्याहूनही सूक्ष्म ही जीवाणूपेशी. या पट्टीच्या भागातले सजीव हे इतके सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला ते बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. या आहेत पेशी. ही आहे प्राणी पेशी आणि ही आहे वनस्पती पेशी. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यामध्ये काही फरक आढळतात. तुम्ही या दोन आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. हे फरक तुम्हाला नोंदवता येतील. या ठिकाणी ही जी आकृती काढलेली आहे ही त्रिमित आहे, तर ही आपल्याला द्विमित आकृती दिसते. याच्या अंगकांमध्ये आणि ह्याच्या भागांमध्ये काय काय फरक आहेत बरं? आपण पेशीचे भाग किंवा घटक बघणार आहोत. सर्वात बाहेरून सुरुवात करू. वनस्पती पेशीची सगळ्यात बाहेरची जी भिंत असते त्याला म्हणतात पेशी भित्तिका. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारं मजबूत आणि लवचिक असं आवरण.
हे आवरण प्रामुख्याने शैवाल, कवक आणि वनस्पती पेशी यांच्या भोवतीच आढळतं. प्राणी पेशीच्या पटलाबाहेर पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका ही प्रामुख्याने सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. याचं कार्य काय? तर पेशीला आधार देणं आणि पेशीमध्ये जास्त पाणी जाऊन पेशी अति फुगू नये म्हणून त्या पाण्यापासून किंवा नको असलेल्या घटकांना आत शिरण्यापासून पेशीला संरक्षण देणं. पेशीभित्तिकेच्या आतला जो पटल आहे त्याला म्हणतात पेशीपटल. हे शैवाल, कवक आणि वनस्पती पेशी यांच्यामधलं हे दुसरं आवरण आहे. पण प्राणी पेशीमध्ये मात्र हेच सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. हे पातळ, नाजूक आणि लवचिक असतं. याची रासायनिक रचना कशी असते? तर इथे बघा, हे मेदाचे रेणू आहेत, निळ्या रंगाने दाखवलेले. याचे 2 थर आपल्याला दिसतात, खाली आणि वर. आणि मधल्या भागामध्ये हे प्रथिनांचे रेणू आहेत. म्हणजे एखाद्या सँडविच सारखी यांची रचना असते. स्फुरिल मेदाच्या 2 थरात मिसळलेले प्रथिनांचे रेणू ही यांची रासायनिक रचना आहे. पेशीपटल मात्र कोणत्याही पदार्थाला आत किंवा बाहेर जाऊ देत नाही. कोणत्या पदार्थांनी आत शिरायचं आणि कोणत्या पदार्थांनी बाहेर जायचं याची निवड पेशीपटल करतं. ती क्षमता त्याच्यामध्ये असते आणि म्हणूनच पेशीपटलाला निवडक्षम, निवड करू शकणारं असं पारपटल, पारपटल म्हणजे ज्याच्या आरपार जाता येतं असं हे निवडक्षम पारपटल आहे. कोणाला आत येऊ देतं ते? तर पाणी, क्षार, ऑक्सिजन अशा उपयोगी रेणूंना ते पेशीमध्ये प्रवेश देतं. त्याचबरोबर टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं हेही याचं महत्त्वाचं कार्य आहे. पेशीला जे पदार्थ नको असतात, म्हणजे जे उत्सर्जक पदार्थ पेशीमध्ये तयार होतात, ते पदार्थ बाहेर टाकण्याचं काम हे पेशीपटल करतं. त्याचं आणखीन एक काम म्हणजे पेशीतील पर्यावरण कायम राखणं. म्हणजे पेशीच्या बाहेरची स्थिती कशीही असो, कितीही विपरीत असो, तरीही पेशीच्या आतलं वातावरण मात्र पेशीला पोषक, पेशीला उपयोगी, पेशी जिवंत राहील या प्रकारचंच राखण्याचं काम हे पेशीपटल करत असतं. या पेशीपटलाची रचना बघितल्यानंतर त्याची काही महत्त्वाची कार्य कशी घडतात? कार्य तर आपण बघितली, पण ही घडतात कशी हे आपण समजावून घेऊ. पेशी काही क्रियांसाठी ऊर्जेचा वापर करते. त्या क्रिया म्हणजे पेशीय भक्षण किंवा अन्नग्रहण. तुम्हाला माहिती आहे की अमिबा हा एकाच पेशीने बनलेला असतो. त्याच्या जवळ काही भक्ष्य आलं तर त्याच्या पेशीपटलाला असं एक संकोचन निर्माण होतं. ते आतल्या बाजूने वाढत जातं. शेवटी ते एवढं वाढतं की त्या अन्नकणाला ते स्वतःमध्ये सामावून घेतं. याला म्हणतात पेशीय भक्षण. म्हणजे पेशी भक्ष्य पकडते आणि पेशीच्या आतमधल्या भागामध्ये जणू काही खेचून घेते. याच प्रकाराने पेशीला नको असलेले पदार्थ, टाकाऊ घातक पदार्थ पेशी बाहेर टाकण्याची क्रिया अशीच घडते. म्हणजे ही क्रिया उलटी फिरवली की पेशी उत्सर्जनाची क्रिया तयार होईल. या क्रियेसाठी ऊर्जेची गरज असते. पेशीच्या आणखी काही क्रिया आहेत. इथे तुम्हाला 3 चंचुपात्र दिसतात. पाण्यामध्ये शाईचा थेंब टाकल्यानंतर तो थेंब पाण्यामध्ये कसा मिसळत जातो ते इथे दाखवलंय. हळूहळू करत करत तो पसरत जातो पाण्यामध्ये आणि पाणी निळ्या रंगाचं होत जातं. या क्रियेला म्हणतात विसरण.
या क्रियेसाठी ऊर्जेची गरज नसते. पेशीला आवश्यक असलेला ऑक्सिजन आत घेणं आणि उत्सर्जन क्रियेमध्ये किंवा श्वसन क्रियेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो पेशी बाहेर टाकणं हे याच प्रकाराने चालतं. दुसरी क्रिया आहे परासरण. परासरण म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. परासरण क्रिया मात्र पटलाच्या आत बाहेर चालणारी क्रिया आहे. इथे आपल्याला दोन प्रकारची द्रावणं दिसतात. इथे हे क्षाराचे रेणू दिसतात पण ते कमी आहेत, म्हणजे पाण्याचा भाग इथे जास्त आहे आणि इथे पाण्याचा भाग कमी आहे. तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून, म्हणजे जसं पेशीपटल असतं त्यातनं होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. आपण कोरड्या मनुका जर पाण्यात भिजवल्या तर त्या टम्म फुगतात, किंवा कोणतंही कडधान्य आपण पाण्यात भिजवलं तर त्याच्या टरफलातनं पाणी आत शिरतं आणि दुसऱ्या दिवशी ते कडधान्य फुगलेलं आपल्याला दिसतं. ही परासरणाची क्रिया आहे. कोणत्याही पेशीच्या बाहेर असलेलं द्रावण हे 3 प्रकारचं असू शकतं. समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी. द्रावण कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार पेशीवर त्याचा परिणाम होत असतो. इथे आपल्याला लाल रक्तपेशी दिसतात. ही लाल रक्तपेशी थोडीशी आक्रसलेली आपल्याला दिसते, कारण या पेशीत सुरुवातीला पाणी जास्त होतं, म्हणून बाहेर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर आतलं पाणी बाहेर खेचून घेतलं जातं आणि म्हणून पेशी अशी आक्रसते. अशा प्रकारचं द्रावण बाहेर असेल की जे आतलं पाणी खेचून घेतं तर त्या द्रावणाला म्हणतात अतिपरासरी. समपरासरी म्हणजे आत आणि बाहेर, पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर दोन्हीकडे पाण्याचं प्रमाण सारखंच असेल तर पेशी पाणी शोषतही नाही आणि बाहेरही टाकत नाही, त्यामुळे पेशीचा आकार आहे तेवढाच राहतो. इथे आपल्याला पेशी थोडीशी फुगलेली दिसते. याचं कारण आतमधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त होतं, म्हणून पेशीने पाणी शोषून घेतलं, जशी पाण्यात टाकलेली मनुका, आणि म्हणून पेशी फुगली. अशा प्रकारच्या द्रावणाला अवपरासरी द्रावण असं म्हणतात. क्षारयुक्त पाणी पेशी शोषून घेते आणि पेशीत तयार झालेले उत्सर्जक पदार्थ पेशीच्या बाहेर टाकले जातात, ते याच क्रियेने. आणि म्हणून परासरणाची क्रिया ही पेशीसाठी द्रावण आत किंवा बाहेर टाकण्याच्या दृष्टीने, म्हणजे पाणी आत किंवा बाहेर टाकण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची क्रिया आहे. तिसरा पेशीचा भाग म्हणजे पेशी द्रव्य. इथे कांद्याच्या पापुद्र्यातल्या पेशी दाखवलेल्या आहेत. इथे पेशी भित्तिका, पेशी पटल आपल्याला स्पष्टपणाने दिसतं आणि या पेशी पटलाच्या आतमध्ये म्हणजे पेशी पटल आणि केंद्र याच्या मधला हा जो भाग आहे त्यामध्ये जो तरल पदार्थ असतो त्याला म्हणतात पेशीद्रव्य. चिकट हालचाल करणारा असा हा पदार्थ असतो आणि याच्यामध्ये पेशी अंगक असतात. पेशी अंगक म्हणजेच पेशीचे अवयव. पेशी पटलाला प्रद्रव्य पटल असंही म्हणतात. या ठिकाणी हे पेशीचे 3 भाग म्हणजे पेशी भित्तिका, पेशी पटल आणि पेशी द्रव्य हे स्पष्टपणाने दिसतात. यानंतरच्या भागात आपण पेशी अंगक बघणार आहोत. धन्यवाद.